नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या ह्या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूच्या औद्योगिक जगाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, पण ती अनेकदा आपल्या नजरेतून सुटते. हो, आपण बोलतोय वेल्डिंगबद्दल. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. कधी विचार केलाय की मोठमोठे पूल, समुद्राच्या खोलवर काम करणारे बॉयलर्स आणि अगदी अवकाशात झेपावणारी अंतराळ यानं, ह्या सगळ्यांमध्ये एक समान धागा कोणता आहे? कोणती एक गोष्ट ह्या सगळ्या अवाढ्य रचनांना एकत्र बांधून ठेवते? तर याचं उत्तर आहे एका अदृश्य शक्तीमध्ये, आणि ती शक्ती म्हणजे वेल्डिंग. हो, अगदी बरोबर. ह्या सगळ्या अविश्वसनीय रचना फक्त आणि फक्त वेल्डिंगमुळेच एकत्र टिकून आहेत. धातूंना जोडण्याची ही एक अतिशय मूलभूत पण तितकीच प्रभावी पद्धत आहे. पण मग प्रश्न येतो की रिवेटिंग किंवा बोल्टिंगसारख्या इतरही तर पद्धती आहेत. मग वेल्डिंग्स का? वेल्डिंगमध्ये असं काय खास आहे जे त्याला इतकं महत्त्वाचं बनवतं? चला बघूया. ओके, तर मग हे वेल्डिंग म्हणजे नेमकं काय असतं? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी प्रोसेस आहे ज्यात धातूचे जे कडा असतात ना, त्यांना एकत्र वितळवलं जातं आणि त्यातून एक संध अगदी कायमस्वरूपी जोड तयार होतो. म्हणजे बघा, दोन वेगवेगळे धातूचे तुकडे अक्षरशः एकजीव होतात. आता वेल्डिंगचे फायदे बघितले तर ते खूपच जबरदस्त आहेत. यामुळे जो जोड तयार होतो तो कायमस्वरूपी असतो, प्रेशर लीक होऊ देत नाही. शिवाय तो कमी जागा घेतो, वजनाला हलका असतो आणि त्यात मटेरियलची पण बचत होते. हे काम खूप वेगाने होतं आणि जोडाचा रंगही बदलत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जोड कितीही जास्त तापमान आणि दाब अगदी सहज सहन करतो. वेल्डिंगला जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या जोडांमधला फरक समजून घ्यावा लागेल. कारण हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो वेल्डिंगला इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवतो. हे बघा, वेल्डिंग हा धातूंना कायमस्वरूपी जोडण्याचा एकमेव मार्ग आहे. या धातू एकजीव होऊन जातात. याच्या अगदी उलट रिव्हेटिंग किंवा बोल्टिंग हे तात्पुरते जोड आहेत. म्हणजे नट काढला किंवा हुक उघडला की ते वेगळे होतात. आणि म्हणूनच जोडणीच्या सगळ्या पद्धतींमध्ये वेल्डिंगचा जोड हा सर्वात जास्त मजबूत मानला जातो, जो प्रचंड भार उचलण्यासाठीच बनवलेला असतो. आणि याचा परिणाम काय होतो तर वेल्डिंग केलेल्या जोडाची जी इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता आहे ती 100%पेक्षाही जास्त असू शकते. विचार करा. आणि दुसरीकडे इतर जे जोड आहेत ना, त्यांची कार्यक्षमता 70%पेक्षा पण कमी असते. याचा सरळ अर्थ असा होतो की वेल्डिंगचा जोड हा मूळ धातूपेक्षाही जास्त ताकदवान बनू शकतो. आहे की नाही अविश्वसनीय? पण एवढी प्रचंड ताकद ज्या प्रक्रियेतून मिळते तिच्यासोबत तितकीच मोठी जबाबदारीही येते. म्हणूनच आता आपण या सगळ्यामधल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत, आणि तो म्हणजे सुरक्षा. कारण इथे झालेली एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. आणि इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे सुरक्षा ही काही ऑप्शनल गोष्ट नाही. ही एक सूचना नाहीये. ही एक सक्तीची अनिवार्य अट आहे. वेल्डिंगचं काम जिथे सुरू आहे तिथे असलेल्या प्रत्येकाला हे नियम पाळावेच लागतात. याला कोणताही पर्याय नाही. वेल्डिंगमधला सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे विजेचा धक्का. तो टाळण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे नियम आहेत. पहिलं म्हणजे लाईव्ह इलेक्ट्रिकल पार्ट्सना कधीही हात लावू नका. दुसरं, नेहमी कोरडे आणि कुठेही फाटलेले नसलेले इन्सुलेटिंग हातमोजे आणि बॉडी प्रोटेक्शन वापरा. तिसरं, कोरड्या इन्सुलेटिंग मटेरियलचा वापर करून स्वतःला जमिनीपासून वेगळं ठेवा. आणि हो, काम झालं की सगळी उपकरणं बंद करायला विसरू नका. यासोबतच वैयक्तिक संरक्षक उपकरणं, ज्याला आपण PPE म्हणतो, ती घालणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये योग्य फिल्टर लेन्स असलेले हेल्मेट, सेफ्टी ग्लासेस आणि जास्त आवाज असेल तर इयर प्लग्स या सगळ्यांचा समावेश होतो. आणि हो, जो धूर निघतो त्यापासून स्वतःला दूर ठेवा. इतरांच्या संरक्षणासाठी संरक्षक पडद्यांचा वापर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता हे बघा, या अधिकृत प्रशिक्षण कागदपत्रांमध्ये सुरक्षेच्या नियमांवर एवढा भर का दिला जातो हे आपल्या लक्षात आलं असेल. हे नियम फक्त कागदावर लिहिण्यासाठी नाहीत, तर ते प्रत्येक वेल्डरच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी आहेत. विजेच्या धोक्यासोबतच आग लागण्याचा धोकाही असतोच. तो टाळण्यासाठी वेल्डिंगच्या जागेपासून कमीत कमी 10 मीटरच्या परिसरातून सगळ्या ज्वलनशील वस्तू बाजूला करा. सिलेंडर नेहमी सरळ आणि सुरक्षित जागी ठेवा. आणि त्यांना कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किट किंवा वेल्डिंग इलेक्ट्रोडपासून लांब ठेवा. कारण एक छोटीशी ठिणगीसुद्धा मोठ्या आगीचं कारण बनू शकते. तर मुद्दा हा आहे की धातूंना जोडणारी ही प्रक्रिया आपलं जग घडवते, यात शंका नाही. पण ती आपल्याकडनं तितक्याच आदराची आणि प्रचंड सावधगिरीची अपेक्षा करते.
मग हा प्रश्न उभा राहतोच की कौशल्य आणि जबाबदारी ह्यांचा हा संगम खरंच एक उच्च जोखमीचं शिल्प आहे का?